श्रीराम समर्थ. श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरूंना, सूतांना, सनकादिकांना, शुकाचार्यांना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू. श्रीमद भागवत सारामृत कथेचे श्रवण करू. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 गोपाल कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. श्रोते हो नमस्कार. शुकाचार्य म्हणतात, राजा अवधूतांनी 24 गुरूंबद्दल माहिती सांगत असताना ज्या ज्या गुरूंची माहिती सांगितली ती मी तुला सांगतोय. यामध्ये तुला आतापर्यंत पृथ्वी, वायू, आकाश, जल, अग्नी, चंद्र, सूर्य, कबूतर, अजगर, समुद्र, पतंग, मधमाशी आणि हत्ती यांना गुरु मानून त्यांच्याकडनं कोणकोणते गुण ग्रहण केले हे मी तुला सांगितलं. राजा, भगवंताने आणखीन गुरु केलेत. त्यामध्ये भगवंतानी जो मध गोळा करतो त्याला गुरु केलं. ज्याप्रमाणे मधमाशांनी मोठ्या कष्टाने जमा केलेला मध त्यांच्या आधीच मध काढणारा मनुष्य घेऊन जातो, त्याप्रमाणे गृहस्थांनी मोठ्या कष्टाने मिळवलेल्या पैशातून तयार केलेले अन्नपदार्थ त्यांच्या आधीच संन्याशी उपभोगतो. मध गोळा करणाऱ्याकडून मिळालेली शिकवण धनासाठी कष्ट न करताही उदरनिर्वाह होऊ शकतो. फार त्याच्यासाठी वेगळा त्रास आटापिटा करण्याची गरज नाही, हा गुण घेतला. राजा, हरिणापासून मी हे शिकलो की वनवासी संन्याशाने विषयांसंबंधीचे गाणे कधीही ऐकू नये. व्याधाच्या गीताने मोहित होऊन बांधल्या जाणाऱ्या हरिणाकडून हे शिकावे. राजा, हरिणीपासून जन्मलेले ऋष्यशृंग मुनी स्त्रियांचे वैषयिक गाणे वाजवणे, नाचणे आदी पाहून ऐकून त्यांना वश झाले आणि शेवटी त्यांच्या हातातील बाहुले बनले. वैषयिक गीते ऐकू नयेत ही शिकवण मी हरिणापासून घेतली. मासा जसा गळाला लावलेल्या मांसांच्या तुकड्यांच्या लोभाने आपले प्राण गमावतो, त्याचप्रमाणे चवदार पदार्थांच्या लोभी निर्बुद्ध माणूससुद्धा मनाला व्याकुळ करणाऱ्या आपल्या जिभेला वश होऊन मारला जातो. का? कारण तो आतापर्यंत जसा मासा विषयांच्या समर्थांनी पण मनाच्या श्लोकामध्ये लिहिलंय, गळ गिळता गोड वाटे. त्याला तो गळाला लागलेला पदार्थ गिळायला गोड वाटतो, पण जेव्हा तो फास त्याच्या नरड्याला अडकतो तेव्हा जीव कासावीस होऊन तिथे त्याला मरणाला समोर जावं लागतं. राजा, म्हणून तर इंद्रियाणी जयंत्याशु निराहारा मनीषिणः. विवेकी लोक जेवण घेण्याचे बंद करून इतर इंद्रियांवर लवकर विजय मिळवतात, पण यामुळे जीभ ताब्यात येत नाही. उलट भोजन घेणे बंद केल्यामुळे ती अधिकच खवळते. त्यामुळे बंद नाही करायचं, पण तिचे लाड कमी करायचे. जेवावं तर लागणार आहे. राजा, माणसाने सर्व इंद्रियांवर विजय मिळविला तरी जोपर्यंत तो जिभेला ताब्यात ठेवत नाही तोपर्यंत जितेंद्रिय होऊ शकत नाही. कारण जीभ जिंकली तर सर्व इंद्रिय जिंकली असे खुशाल समजावे. जीभ जिंकणं महत्वाचे हे मी माशापासून शिकलो. राजन, पूर्वी एकदा विदेह नगरामध्ये पिंगला नावाची वेश्या राहत होती. पिंगला नाम वेश्यासीत विदेह नगरे पुरा. तस्यामे शिक्षितं किंचिन न बोधन नृपनंदन. मी तिच्याकडून जे शिकलो ते आता मी तुला सांगतो. ती अतिशय सुंदर वेश्या एकदा रात्रीच्या वेळी एखाद्या पुरुषाला आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी नटून थटून घराच्या बाहेरच्या दारात उभी राहिली. आणि हे पुरुषश्रेष्ठा, पैशाची लालसा असल्याने तिला वाटेतून येणाऱ्या जाणाऱ्या पुरुषांना पाहून ते धनवान असून धन देऊन आपला प्रियकर होण्यासाठी येत आहेत असं वाटायला लागलं. अनेक पुरुष येऊन निघून गेले तरी त्या वेश्येला असं वाटायचं
की आणखीन एखादा धनवान माणूस आपल्याकडे येईल आणि तो आपल्याला पुष्कळ द्रव्य देईल. अशी खोटी आशा बाळगून झोपमोड झालेली ती दरवाजाजवळ ताटकळत उभी होती. ती कधी बाहेर येईल तर कधी आत जाईल. होता होता मध्यरात्र झाली. पैशाच्या आशेने चेहरा सुकून गेला. चित्त व्याकुळ झालं आणि तिच्या मनात तीव्र वैराग्य निर्माण झालं. तिच्या चिंतेचे कारणच तिच्या सुखाला कारणीभूत ठरलं. पिंगलेच्या चित्तामध्ये जेव्हा वैराग्य जागृत झालं तेव्हा तिने गायलेले गीत मी तुला ऐकवतो. राजा, मनुष्याची आशारूपी दोरी तोडणारी तलवार म्हणजे वैराग्य आहे. राजा, जसा अज्ञानी माणूस ममता सोडू इच्छित नाही, त्याचप्रमाणे त्याला वैराग्य प्राप्त झालेलं नाही तो शरीर आणि त्याची बंधनं तोडून टाकू इच्छित नाही. पिंगला काय म्हणायला लागली माहिती राजा? अहो, इंद्रियाच्या अधीन झालेला माझा मूर्खपणा आणि मोहाची झेप तर पहा, जी मी क्षुद्र माणसांकडून विषयाची इच्छा करीत आहे. माझा खरा पती नेहमी माझ्या जवळच आहे. तोच मला परम आनंदाने परमार्थ धन देणारा आहे. संतन समीपे रमणं रतिप्रदं वित्तप्रदं नित्यमिमं विहाय अकामदं दुःख भयाधीशोक मोहप्रदं तुच्छमहं भजे ज्ञाय. त्याला सोडून मी माझी एकही इच्छा पूर्ण करू शकत नाही. उलट जे मला दुःख, भय, आधिव्याधी, शोक आणि मोह देणारे आहेत अशा क्षुद्र माणसांचे मी सेवन करीत आहे. किती मी मूर्ख आहे. अरे अरे, अहो मयात्मा परितापितो वृथा. मी अत्यंत निंद्य अशा वेश्यावृत्तीचा आश्रय करून व्यर्थच माझ्या शरीराला आणि मनाला क्लेश दिले. स्त्री, लंपट, लोभी आणि निंद्य अशा लोकांना हे शरीर विकून मी धनाची आणि रतिसुखाची इच्छा करत राहिले. ज्याप्रमाणे बांबूचे आढे, वासे, पट्ट्या आदींनी घर बांधावे, त्याप्रमाणे पाठीचा कणा, हाडं आदींनी हे शरीररूपी घर तयार झालेले आहे. ते त्वचा, लव तसेच नखांनी आच्छादिलेले आहे. याच्या 9 दरवाजांमधून सदैव मलमूत्र आदी वाहत आहे. माझ्याखेरीज दुसरी अशी कोणती स्त्री असेल की जी अशा या निंद्य शरीरालाच प्रिय समजून त्याचं सेवन करीत राहील. विदेहानां पुरे ह्यस्मिन् नहमेकैव मूढधीहि. या विदेही लोकांच्या जीवनमुक्तांच्या नगरीत मी एकटीच मूर्ख आणि चारित्र्यहीन आहे. कारण जी स्वतःचे सुद्धा दान करणाऱ्या अविनाशी परमात्म्याला सोडून दुसऱ्या पुरुषांचा अभिलाष करते. हे सर्व प्राण्यांचे आत्मा, त्यांचे हित करणारे माझे प्रियतम स्वामी आहेत. आता मी स्वतःचीच किंमत देऊन यांना विकत घेईन आणि लक्ष्मीप्रमाणे यांच्याबरोबर विहार करीन. जितके म्हणून हे विषय किंवा ते देणारे जन्म मृत्यू असणारे पुरुष आहेत ना, यांनी तुझे काय प्रिय केले आहे? किंवा काळाने कवटाळलेल्या देवांनी तरी आपल्या बायकांचे काय भलं केलंय? माझ्या कोणत्या तरी शुभकर्मामुळेच भगवान विष्णू निश्चित माझ्यावर प्रसन्न झाले आहे. म्हणूनच तर भलतीच आशा करणाऱ्या मला अशा प्रकारचे वैराग्य आले. माझे हे वैराग्य मला नक्की सुख देणारे ठरेल. जर मी अभागिनी असते तर मला झालेले दुःख हे माझ्या वैराग्याचे कारण ठरले नसते. तिला दुःख झालं हे तिच्या वैराग्याचं कारण आहे. कारण अशा प्रकारच्या वैराग्यामुळेच मनुष्य आपले संसार बंधन तोडून परम शांती मिळवू शकतो. राजा, ती पिंगला म्हणतीये, आता मी भगवंताचे हे उपकार मस्तकावर झेलून आणि विषयभोगांची वाईट इच्छा टाकून देऊनच त्या जगदीश्वरांना शरण जाणार आहे. आता मला माझ्या प्रारब्धानुसार जे काही मिळेल त्यावरच मी संतोष मानून श्रद्धापूर्वक जीवन व्यतीत करीन. तसंच आपले आत्मस्वरूप अशा या प्रियतम प्रभूंच्या बरोबर विहार करीन. संसार कूपे पतितम विषयैर्मुषिते क्षणम. हा जीव संसाराच्या विहिरीत पडलेला आहे. विषयांनी याला अगदी आंधळ केलं आहे. काळरूपी अजगराने याला आपल्या दाढेत पकडलं आहे. आता याचं रक्षण करणारा भगवंताखेरीज दुसरा कोणी नाही. ज्यावेळी जीव सर्व विषयापासून विरक्त होतो त्यावेळेला तो स्वतःच आपले रक्षण करतो. म्हणून हे सर्व जग काळरूपी अजगराने ग्रासलं आहे हे अत्यंत सावधानपूर्वक जाणलं पाहिजे. राजा, अवधूत म्हणाला. असा निश्चय करून पिंगला वेश्येने
आपल्या प्रिय धन्वंताची व्यर्थ आशा करणं सोडून देऊन ती आपल्या अंथरुणावर जाऊन शांत झोपून राहिली. खरंच राजा, आशा ही परमं दुःखम नैराश्यम परमं सुखम यथा संच्छिद्य कांताशाम सुखम सोश्वाप पिंगला. खरोखर आशा हेच सर्वात मोठं दुःख आहे आणि निराशा हेच सर्वात मोठं सुख आहे. पिंगला वेश्येने जेव्हा पुरुषांची आशा सोडली तेव्हा ती सुखाने झोपू शकली. राजा, म्हणून मी त्या वेश्येकडून शिकलो, विषयांची आशा करू नये. राजा, माणसांना जी वस्तू आवडते तिचा साठा करणं त्याच्या दुःखाला कारणीभूत ठरतं. परिग्रहो हि दुःखाय यत् यत् प्रियतमं नृणाम. माणसांना जी वस्तू आवडते तिचा साठा करणं त्याच्या दुःखाला कारणीभूत हे ओळखून जो साठवण करीत नाही तो अपार आनंदाचा अनुभव घेतो. मासाचा तुकडा चोचीमध्ये धरलेल्या कुरर पक्षावर स्वतःजवळ मांस नसलेले दुसरे पक्षी तुटून पडले. त्यांनी मांसाचा तुकडा फेकून दिला तेव्हा तो सुखी झाला. संग्रह करणं हे संकटाचं मूळ आहे, ही शिकवण कुरराकडून घ्यावी. खरंच आहे हो मंडळी, खरंच आहे. बघा, आपली निद्रा, आपली शांती, आपलं सुख आपण जे साठवून ठेवलंय, खरंच हो आपलं सगळं लक्ष त्याच्याकडे राहतं आणि म्हणून जो आपला खरा लक्ष आहे त्या लक्षावरून आपलं लक्ष विचलित होतं. खरंच किती शिकवण घ्यावी हो, किती शिकवण घ्यावी. आणि बरं, हे संतांनी पण स्वतःच्या जीवनामध्ये अगदी तंतोतंत आचरण केलं ना. बरं, त्यांना काय कमी पडलं? अहो, गजानन महाराजांनी अक्षरशः उष्ट्या पत्रावळीवरचे अन्नाचे कण उचलले. आज तिथे हजारो लोक प्रसाद घेत आहेत. बरं, ते तर आहेच आहे. सोनईचे अण्णा महाराज किती व्रत केले. असे अनेक महापुरुष आहेत संसारात राहून सुद्धा व्रतस्थ राहणारे. आपले साखरखेर्ड्याचे प्रल्हाद महाराज असतील, अक्षरशः घर दान देऊन टाकलं. अहो, आईला तीर्थयात्रेला घेऊन जात असताना आईने शेजारच्या बाईला सांगावं काय की बाई, आमच्या घराकडे लक्ष दे बरं, आम्ही अयोध्येला जाऊन येतो. हे ऐकल्यावरती गोंदवलेकर महाराजांसारख्यांनी गावातल्या विप्रमंडळींना बोलावून अगदी घर दान देऊन टाकलं की आई, आता तुझं लक्ष या घराकडे राहणार नाही, आता आपल्याला परमपदाची प्राप्ती करून घ्यायची आहे. अवधूतांनी ही घेतलेली शिकवण प्रापंचिकाला घेणं खरंच अत्यंत गरजेचं आहे. राजा, ज्याप्रमाणे बालक स्वतःशीच रममान होतो, त्याला कोणतीही काळजी नसती, त्याचप्रमाणे मी सुद्धा आत्मानंदात मग्न असतो. मान मिळो की अपमान हो, माझ्यावर त्याचा परिणाम मी होऊ देत नाही. घर परिवार यांचीही मला काळजी नाही. जगात फक्त दोनच व्यक्ती चिंतामुक्त आहेत, एक म्हणजे अजान आणि काही काम न करणारे बालक किंवा गुणातीत. जे गुणातीत झाले ते आणि ज्या बाळाला कशाशी घेणं देणं नाही, हे त्यांच्याकडनं मी शिकलो. मानापमाना आदींनी चिंता न करणे हा गुण मी बालकाकडून घेतला. मंडळी, अशा प्रकारे प्रत्येकाकडनं घेतलेल्या या गुणांची कथा तुमच्या माझ्या जीवनामध्ये सुद्धा बदल घडवून आणणारी आहे. निश्चितच अवधूतांनी केलेल्या 24 गुरूंमध्ये आपल्याला जर काही गुरु करता आले आणि काही त्यांच्याकडून शिकता आलं तर निश्चितच आपल्या जीवनाचं कल्याण होईल. आणि त्यानंतर आणखीन केलेल्या गुरूंकडनं कोणकोणत्या शिकवणींनी अवधूतांनी आपलं जीवन समृद्ध केलं तेही आपण ऐकूया उद्याच्या भागामध्ये. जय जय रघुवीर समर्थ.